दमानिया या रॉच्या प्रमुख आहेत का? संजय राऊत यांनी हा सवाल उपस्थित केलाय। दमानियांना सगळी माहिती कशी मिळते असा राऊतांनी सवाल केलाय। दमानियांचे भाजपशी संबंध आहेत आणि सरकारच्या निशाण्यावर कोणीतरी आहे असं राऊतांनी म्हटलंय। अंजली दमानिया या एक सामाजिक कार्यकर्ता आहेत, पण त्या रॉच्या प्रमुख नाहीत। त्या रॉचे प्रमुख आहेत का? किंवा महाराष्ट्राचं जे काय इंटेलिजन्स डिपार्टमेंट आहे, पोलीस खात्याचे, त्याच्या प्रमुख आहेत का? नाही। म्हणजेच त्यांना ही सगळी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून दिल्याशिवाय त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही। इतकी गुप्त माहिती जी आहे, इतकी गुप्त माहिती कोणी व्यक्तिगत माणूस देऊ शकत नाही। बरोबर आहे। आता त्यांचे आणि मुख्यमंत्र्यांचे किंवा भाजपचे संबंध आहेतच ना, हे का तुम्ही अमान्य करू शकत नाही। पण तरी ती माहिती त्यांच्या माध्यमातून जर सरकार बाहेर काढत असेल, याचा अर्थ सरकारच्या टार्गेटवर कोणीतरी आहे। अंजली दमानिया जे काही माहिती देतात त्याबद्दल देखील शंका आहे। त्यामुळे कुणाला तरी टार्गेट करायचे म्हणून कुठली माहिती बाहेर काढणं हे भारतीय जनता पार्टीचं धोरण नाही। संजय राऊत आपल्या पक्षामध्ये नेमकं काय चाललंय त्याचा जास्त विचार करा। तुम्हाला उद्धवजी ठाकरे आणि आदित्य ठाकरे काय कहतात हे कळत नाही आणि मुख्यमंत्री कार्यालयाचं तुम्हाला कधी कळेल? अशा प्रकारे संजय राऊत आणि नवनाथ बन यांची अंजली दमानियांच्या या वक्तव्यानंतर सीडीआर रिपोर्ट यंत्रणांना दिल्यानंतर एक प्रकारे जुंपलेली आपल्याला पाहायला मिळते। तर त्या रॉच्या एजंट आहेत का? दमानियांकडे सगळीच माहिती कशी असते? अशा प्रकारे संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि त्याचबरोबर बाह्य शक्तीमुळे त्यांना हे शक्य झालेलं आहे। त्यामुळे अंतर्गत पक्षातले जे लोक आहेत त्यांच्या विरोधामध्ये जेव्हा पुरावे द्यायचे, त्यांना जेव्हा लक्ष करायचंय, त्यावेळी अशा प्रकारे अंजली दमानिया यांचा वापर होतो, अशा एक प्रकारे संजय राऊत यांनी संकेत दिले।